मंडळी नमस्कार. वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मार्केट अस्वस्थ आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांपुढे मोठा प्रश्न पडतो, सेफ गुंतवणूक कुठं करायची? अशा वेळेस एक वेगळा पर्याय आज आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे, तो म्हणजे बॉन्ड्स. आता हे बॉन्ड्स काय असतात? ती सेफ गुंतवणूक कशी आहे? त्यातून त्याचे प्रकार कुठले? आणि त्यातून नेमका आपल्याला परतावा कसा मिळतो? त्यात जावं का नाही जावं? या सगळ्या गोष्टींची उलगडा आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी करतोय आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी यांना. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetti, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. सर नमस्कार. नमस्कार. बॉन्ड आम्हाला फक्त जेम्स बॉन्ड माहीत होतं इतके वर्ष, पण आता हे बॉन्ड्स आणि परतावा हे गणित अनेकांना माहीत नाही. मुळातच हा विषय अनेकांसाठी नवीन आहे, म्हणून आपण त्याची थोडी आधी ओळख करून देऊया. बॉन्ड्स नेमकं काय असतात आणि त्याचं भारतातलं मार्केट किती मोठं आहे? सर, जरी अनेक गुंतवणूकदारांना बॉन्ड्स माहिती नसतील, पण बॉन्डचा चुलत भाऊ सगळ्यांना माहिती आहे. तो चुलत भाऊ म्हणजे कोण? तर आपण बँकेत ज्या ठेवी ठेवतो त्याही बॉन्ड या स्वरूपामध्ये येऊ शकतात, किंवा ह्या ज्या ठेवी आहेत एक प्रकारे आपण आपल्या बँकेला देत असलेलं कर्ज आहे, आणि बँक आपल्याकडनं त्या रकमेतलं कर्ज घेत असते आणि त्याच्यावर आपल्याला व्याज देत असते. असे त्याचे अनेक प्रकार आहेत, जसं बँकेच्या ठेवी, पोस्टातील गुंतवणूक. ह्या ठेवी स्वरूपात येत असल्याने हे बॉन्डचे काही नातेवाईक आहेत असं समजूया. पण आपल्याला बॉन्ड मार्केट जरी माहीत नसलं तरी ह्या प्रोडक्टची आपली तोंडओळख चांगली आहे. वा, चुलत भाऊ, छान सांगितलं. पण आता बँकेतल्या ठेवी आणि बॉन्ड्स यांचं नातं वेगळं आहे, पण तरी आता तुम्ही विषय काढला म्हणून ह्यांचं नातं वेगळं आहे. म्हणजे नेमकं कसं आहे? बॉन्डचं मार्केट नेमकं कुठं असतं? कशा पद्धतीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना त्याच्यामध्ये जाता येतं? आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला अनेक प्रकारचे व्यवसाय होताना तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये खाजगी व्यवसाय आहेत, काही सरकारी व्यवसाय आहेत. अनेक प्रकारच्या लोकांना आज आपल्या गोष्टी तयार करण्यासाठी किंवा ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पैशाची गरज असते. आता माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे माणसं आहेत, माझ्याकडे एक स्ट्रक्चर आहे, परंतु हे सगळं मला ऑपरेट करण्यासाठी मला पैसा लागतो. आणि हा पैसा माझ्याकडे जो आहे तो मी गुंतवणूक करतोच आहे माझ्या व्यवसायामध्ये. पण मला खूप मोठा पैसा लागणार आहे. माझ्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट आहे. मग अशा वेळेस मला जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मी माझ्या व्यवसायाबद्दलची माहिती देतो, त्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या सिक्युरिटीज देतो, आणि त्याच्या अगेन्स्ट मी एक कर्ज घेतो. कर्ज घेणं कुठल्याही प्रकारचं हे बॉन्डमध्ये सुद्धा आपल्याला कन्व्हर्ट करता येतं. तर बॉन्ड हा शब्द जरी आपल्याला नवा असला तरी हे थोडक्यात कर्ज आहे. मग सरकार आपल्या देशावर आता सध्या केंद्रीय सरकार आहे, राज्य सरकार आहे, किंवा छोटे छोटे, म्हणजे आज आपण पुण्यामध्ये बसलोय सर, पुण्यामध्ये पुणे कॉर्पोरेशन आहे. अनेक गावांमध्ये छोट्या छोट्या ग्रामपंचायती असतात. आता ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, कॉर्पोरेशन असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, मी अनेक पैलू आता जे म्हटले, ह्या प्रत्येकालाही काम करायचं आहे, आणि ह्या कामासाठी यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची गरज असते. त्यांचे पैसे निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग म्हणजे टॅक्स या स्वरूपात निर्माण झालेला पैसा असतो, तो गव्हर्नमेंटकडे येत असतो आणि त्यातनं ते कार्य करत असतात. पण जेवढा टॅक्स गोळा होतो ना सर, त्याच्यापेक्षाही जास्त पैशाची गरज आहे. आणि मग हे पैसे मी कसे गोळा करायचे? तर मी आपल्याच नागरिकांपर्यंत येतो आणि मी त्यांना असं सांगतो की मला अनेक रस्ते बांधायचे आहेत, मला अनेक रेल्वे स्टेशन बांधायचे आहेत, मला अनेक विमानतळं बांधायची आहेत. ह्या सगळ्यासाठी मला मोठा पैसा लागणार आहे, आणि म्हणून मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून मी तुम्हाला काही कर्ज मागू इच्छितो, आणि त्या कर्जाची मुदत
ही 10 वर्ष, 20 वर्ष किंबहुना काही ठिकाणी 30 वर्षाचे पण कर्ज मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून मी तुमच्याकडनं घेतोय आणि त्यासाठी मी तुम्हाला अत्यंत आकर्षक व्याज देण्याची कमिटमेंट देतोय. आज सर तुमच्या माझ्या खिशामध्ये ज्या नोटा आहेत, ह्या नोटा आपण त्याला संपत्ती असं म्हणतो. ह्या नोटांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचतं. ह्या नोटा आल्या कुठून सर? तर त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी तयार केलेल्या नोटा आहेत. म्हणजे काय? तर आज आपल्याकडे जी संपत्ती आहे त्याला मी परावर्तित करायचं असेल तर त्या नोटांमध्ये मी परावर्तित करतो. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेल्या नोटा मी अत्यंत विश्वासाने माझ्या खिशात ठेवतो आणि त्या विश्वासाने ठेवलेल्या नोटातनं मी माझे दैनंदिन खर्च भागवतो. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जेव्हा माझ्याकडनं कर्ज घेते ना, ते कर्ज सगळ्यात सुरक्षित कर्ज आहे. आणि मग 30 वर्षासाठी जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मला एक खूप चांगला आकर्षक व्याजदर देत असेल, तर एक खूप चांगली गोष्ट आहे सर. अनेक लोकांना हे माहिती नाही, की पुढच्या 30 वर्षासाठी खूप चांगलं व्याजदर लॉक करायचं असेल, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप आकर्षक व्याजदर मिळतं आणि त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता. मग त्याच्यासाठी 30 वर्षाचा पर्याय उपलब्ध आहे, 20 वर्षाचा पर्याय उपलब्ध आहे, 10 वर्षाचा पर्याय उपलब्ध आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या नोटा ज्यांच्याकडनं घेतो, ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बरोबर. या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडेही फ्लोटिंग बॉन्ड फंड नावाचा एक पर्याय आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही अनेक संस्था या ठिकाणी गुंतवणूक करतात. म्हणजेच काय? रिझर्व्ह बँकेला पण पैसा कर्जानी देतात आणि आजच्या घटकेला त्या फ्लोटिंग बॉन्ड फंडला साधारणपणे 8.5% व्याजदर, जे बँकेतल्या एफ-डीपेक्षा बेटर तुम्हाला ऑप्शन तिथे उपलब्ध आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा तो बॉन्ड असल्यामुळे सगळ्यात सेफ, सगळ्यात सिक्युअर. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे बॉन्ड्स आहेत, ते 30 वर्षाचे, 20 वर्षाचे, 10 वर्षाचे, याही ठिकाणी तुम्हाला अत्यंत चांगला व्याजदर मिळतं. ते साधारणपणे आत्ताच्या घटकेला 10 वर्षाचा जो बॉन्ड आहे 7% आत्ता उपलब्ध आहे. 7 ते 7.5, 7.10 ह्या पद्धतीने आत्ता तो उपलब्ध आहे. 20 वर्षाचा बॉन्ड 7.25%, 7.5%च्या रेंजमध्ये आत्ता उपलब्ध आहे आणि 30 वर्षाचा बॉन्ड हा साधारणपणे 7.5-8%च्या दरम्यान आत्ता उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँकेचा फ्लोटिंग बॉन्ड फंड जो आहे तो 8.5% उपलब्ध आहे. हे असे सिक्युअर्ड पर्याय आपल्याला माहिती आहेत किंवा कदाचित आज या निमित्ताने आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे पर्याय अत्यंत आकर्षक पर्याय आज आपल्यापुढे उपलब्ध आहेत बँक एफ-डी आणि पोस्टल इन्व्हेस्टमेंटच्या अतिरिक्त. सगळ्यात चांगलं बॉन्डचं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल तर सेफ वाटतं. बँकेच्या तुलनेत तुम्हाला थोडंसं जास्त व्याजदर तिथं मिळू शकतो, मात्र ते सेफ आहे असं एक आत्ता जसं तुम्ही सांगितलं ते एक आहे. या व्यतिरिक्त असे कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूशन्स असतात की ज्या बॉन्ड ऑफर करतात आणि त्याच्यातनं लोकांना चांगला परतावा मिळू शकतो आणि हा परतावा कशा स्वरूपात मिळतो, साधारण त्याचं व्याजदर काय असतं? आत्तापर्यंत आपण जेवढ्या पर्यायांबद्दल बोललोय ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर, जो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे बॉन्डमध्ये असणारी लिक्विडिटी. लिक्विडिटी याचा अर्थ काय? जर मला जसं बँक एफ-डीमध्ये मी जाऊन पैसे माझे गुंतवत असतो आणि मी बँकेला एक प्रकारे कर्ज देत असतो. परंतु असं धरून चला की मी 5 वर्षाची बँक एफ-डी केलेली आहे. बचत ठेवींमध्ये मी 5 वर्षासाठी मी पैसे गुंतवलेत आणि बँकेने मला सांगितलंय की मी तुम्हाला 6.50% व्याजदर कमिट करतो. आता विषय असा आहे की मी 5 वर्षासाठी पैसे ठेवलेत आणि मला 3ऱ्या वर्षी पैशाची गरज निर्माण झाली. मी बँकेत पैसे का ठेवत असतो याच्यातलं प्रमुख कारण असं आहे सर की मी बँकेत कधीही पोहोचलो माझी बचतीची एफ-डीची रिसीट घेऊन, तर मला बँक म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला 6.5% कमिटमेंट दिली होती, पण तुम्ही मध्येच हे पैसे मागायला आलात, पैसे तुमचे तुम्हाला परत देतो, पण 6.5%च्या ऐवजी मी तुम्हाला 5.5% व्याज देतो, कारण तुम्ही मध्येच हे पैसे ब्रेक करताय. 1% ही तुमची पेनल्टी आहे. ह्याला आपण काय म्हणतो? पैसे तर उपलब्ध झाले, भले 6.5% व्याज नाही मिळालं, 5.5% व्याज मिळालं, आय एम हॅपी, कारण मला पैसे आज लागत आहेत. त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी. म्हणजे मागेल त्या मिनिटाला समोरचा जो आपला बँक आहे, उपलब्धता, पैशाची उपलब्धता हे खूप महत्त्वाचं कारण आहे. पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये मगाशी जो उल्लेख केला मी, जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला कमिटमेंट आहे. 10 वर्षाची कमिटमेंट आहे, 20 वर्षाची कमिटमेंट आहे, 30 वर्षाची कमिटमेंट आहे. त्याला जर समोर ग्राहक असेल तरच तुम्हाला लिक्विडिटी मिळणार आहे.
त्याला ग्राहक नसेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला मध्येच पैसे परत देणार नाही जे तुमची बँक देते. हम्म. म्हणून तुम्ही जो घेतलेला बॉन्ड आहे गव्हर्नमेंट ऑफ सिक्युरिटीचा तो कंपल्सरी तुम्हाला 10 वर्ष सांभाळावा लागेल किंवा 20 वर्ष सांभाळावा लागेल किंवा 30 वर्ष सांभाळावं लागेल. अन्यथा जर मध्ये पैशाची गरज निर्माण झाली तर तुम्हाला एक ग्राहक शोधणं गरजेचं आहे. त्या ग्राहकाची गरज जर असेल तर त्याला तो बॉन्ड तुम्ही ट्रान्सफर करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडनं ते पैसे घेणं. हे घेण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे बॉन्ड प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला. या बॉन्ड प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला या सर्व प्रकारच्या बॉन्ड्समध्ये खरेदी विक्री करता येते. जर समोर खरेदी करणारा माणूस असेल तर तुम्हाला तुमचा बॉन्ड विकता येतो. आता ह्याच्यातला पुढचा पर्याय जो आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, ह्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर कंपन्या ह्याही सुद्धा बॉन्ड्स आपल्या बाजारामध्ये आणतात. उदाहरणार्थ NTPC किंवा IFC यासारख्या अनेक संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत. यांनाही आपल्या कामासाठी पैशाची गरज असते आणि हेही बाजारातून कर्ज उभं करतात बॉन्ड स्वरूपात. आणि मग ह्याही कंपन्यांचे जे बॉन्ड्स आहेत साधारणपणे 8-8.5% 9% आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अनेक ग्राहक किंवा अनेक गुंतवणूकदार, मग ते इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार असतील, रिटेल गुंतवणूकदार असतील तुमच्या माझ्यासारखे, ते ह्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. पुन्हा तोच विषय की या बॉन्डमध्ये तरलता कितपत आहे, लिक्विडिटी किती आहे, तर ते बॉन्ड प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला ही तरलता घेता येईल. जसं की आता काही बॉन्ड प्लॅटफॉर्म खूप प्रचलित झालेत, बॉन्ड स्मार्ट सारखे किंवा बॉन्ड बाजार सारखे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे बॉन्ड्स तुम्ही तुमचे ट्रेड करू शकता. याच्यानंतर मगाशी मी जो उल्लेख केला की अनेक संस्था आहेत ज्याही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आहेत. लाईक मी मगाशी उल्लेख केला स्टेट गव्हर्नमेंट, हम्म. राज्य सरकार, वेगवेगळ्या देशामधल्या अनेक राज्यातील राज्य सरकारांनाही पैशाची गरज असते. मग हे सुद्धा आपले बॉन्ड या ठिकाणी विक्रीस आणतात आणि त्या विक्रीतनं अनेक वेळा तो पैसा उभा केला जातो आणि त्याच्या निर्माण झालेल्या पैशाचा वापर या डेव्हलपमेंटसाठी केला जातो. पण हे बॉन्डसुद्धा अनेक वेळा बाजारात उपलब्ध असतात. म्हणजे मगाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केला असे ते एक्सचेंज असतं एक प्रकारे. हे जे प्लॅटफॉर्म्स प्लॅटफॉर्म्स जसं आपल्याकडे बाजार अ, बाजार Correct. आपण स्टॉक एक्सचेंज जसा असतो Correct. तशा स्वरूपातच तिथे पण मागणी आणि पुरवठा या पुरवठा. गोष्टी चालू असतात. बरोबर बरोबर. भारतात साधारण कल कसा आहे हो सर्वसामान्य लोकांचा, किंबहुना बॉन्ड बद्दल मी जेवढं काही ऐकलेलं आहे त्यानुसार इन्स्टिट्यूशनल त्याच्यात जास्त गुंतवणूक असते असं Correct. समजतो आपण. Correct. रिटेल किंवा सर्वसामान्य गुंतवणूकदार फार कमी दिसतो भारतात. बाहेर ह्याचं काय चित्र आहे आणि आपल्याकडे कसं आहे? खूप चांगला प्रश्न आहे सर. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बॉन्ड या विषयाचं थोडंसं नॉलेज आपल्या येथील गुंतवणूकदारांना किंबहुना एकूणच सिस्टीममध्ये याच्याबद्दलचं नॉलेज कमी आहे. त्यामुळे तुम्ही जसा उल्लेख केला की अनेक वेळा बॉन्ड मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशनल बायर हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. रिटेल बायर्स हे खूप कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये पार्टिसिपेट होताना दिसतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की परदेशामध्ये साधारणपणे काय ट्रेंड आहे, तर म्हणून छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपण जगातील सगळ्यात डेव्हलप कंट्री ज्याचा उल्लेख केला तो युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, USA. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की शेअर बाजार अमेरिकेमध्ये सुद्धा 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत. एक डाव जोन्स आहे आणि एक नॅसडॅक आहे. या दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर बाजारामध्ये होत असणारा व्हॉल्यूम जर बघितला तर साधारणपणे 40 ते 75 ट्रिलियन डॉलरचा व्हॉल्यूम आज अमेरिकन शेअर बाजारामध्ये होतो. आणि आश्चर्य म्हणून गोष्ट सांगतो सर, अमेरिकेमध्ये बॉन्ड मार्केट किंवा बॉन्ड बाजार हा शेअर बाजाराच्या व्हॉल्यूमच्या 5 टाइम्स टू हो. 6 टाइम्स मोठा आहे. म्हणजे काय, तर जर मी 40 ट्रिलियन डॉलर जर इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड होताना पाहतोय तर बॉन्ड बाजारमध्ये साधारणपणे 200 ते 250 ट्रिलियन डॉलरचा व्हॉल्यूम आज अमेरिकेमध्ये होताना दिसतोय. एक्झॅक्टली अपोजिट इंडियन शेअर बाजारामध्ये परिस्थिती आहे. आज इंडियन शेअर बाजारामध्ये साधारणपणे 4 ते 4.5 ट्रिलियन डॉलरचा व्हॉल्यूम ट्रेड होतोय. पण बॉन्ड मार्केटमध्ये साधारणपणे 50 ते 55 हजार कोटीचाच व्हॉल्यूम ट्रेड होतोय. इतकं कमी प्रमाण बॉन्ड बाजारामध्ये आहे. मग आता ह्याची काय कारणं असू शकतील? तर ह्याचं प्रमुख कारण म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ नॉलेज. म्हणजे काय, तर ह्याबद्दलचं जी माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्याबद्दलचा अभाव आहे. आणि ह्या सिस्टीम्समध्ये येताना अनेक वेळा ह्या बॉन्ड्समध्ये
जर डिफॉल्ट आले, म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला आपण हे बॉन्ड्स दिलेले आहेत आणि त्यांनी हे पैसे परतच केले नाहीत, ह्या भीतीपोटी अनेक लोक ह्या मार्गामध्ये जातच नाहीत. अनेक लोक ह्या ठिकाणी गुंतवणूक करतच नाही. म्हणून तुम्ही जो मगाशी विचारलं, की ह्याच्यामध्ये सामान्य गुंतवणूकदार फार कमी का आहे? कारण ह्याच्याबद्दलचं नॉलेज नाही आहे. ह्याच्यातली जी भीती आहे ही त्याला घाबरवते आणि तो त्या ठिकाणी पोहोचतच नाही. मग तिथे फक्त इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स पोहोचतात. तसे की इन्शुरन्स कंपन्या आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, बँका आहेत. अशीच लोकं ज्यांना ह्याच्यातलं खूप चांगलं नॉलेज आहे, हीच लोकं या ठिकाणी गुंतवणूक करतात. पण तरीसुद्धा हा व्हॉल्यूम खूप कमी आहे कंपेअर टू डेव्हलप मार्केट लाईक अमेरिका. भीतीचा तुम्ही उल्लेख केलात आणि सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. बॉन्डमध्ये पैसे गुंतवणं कितपत रिस्की आहे, कितपत नाही आहे आणि ही जी भीती आहे ती खरी आहे किंवा खोटी आहे किंवा अनाठाई आहे? आपल्याकडे बॉन्ड मार्केटमध्ये जे काही तज्ञ लोकं आज काम करतायत, त्या तज्ञ लोकांना जर विचारलं तुम्ही, की सर बॉन्ड मार्केटमध्ये मला पैसे टाकायचे, तर तुम्ही कसं मला हा पर्याय घेण्यासाठी मदत कराल? तर ते तुम्हाला सांगतील, की सर तुम्हाला भीती वाटते ना, मग तुम्ही सगळ्यात छान एक काम करा, की ट्रिपल ए रेटेड बॉन्ड्स तुम्ही नक्की विचार करा. ट्रिपल ए रेटेड म्हणजे बऱ्यापैकी सेफ बॉन्ड. ही शक्यता फार कमी, म्हणजे 100 90% चान्सेस आहेत, की तुमचे पैसे परत मिळतील. 10% रिस्क असतेच. पण 90% चान्सेस आहे, की तुमचे पैसे तुम्हाला प्रिन्सिपल परत मिळेल आणि त्याला व्याजही चांगलं आहे ट्रिपल ए रेटेडचं. त्याच्या खालोखालची रेटिंग आहे डबल ए. साधारणपणे बॉन्ड मार्केटमध्ये आता जेवढे प्लेयर्स आहेत किंवा जेवढी मोठी संस्था ट्रेड करतात किंवा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, साधारणपणे डबल ए आणि ट्रिपल ए रेटच्या खाली ही मंडळी कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना दिसत नाही. कारण त्यांना सेफ्टी हा एक महत्त्वाचा भाग बघावा लागतो. सेफ्टी हा शब्द मगासपासून आपण उच्चारतोय, तो कशाच्या अँगलनी? तर तो पैसे परत मिळण्याच्या अँगलनी आहे. म्हणजे माझी मुद्दल जी गुंतवलेली आहे, ती मला नक्की परत मिळेल का? ह्या गोष्टीला मी सेफ्टी असं डेफिनेशन म्हणजे देतो. एक वेळ मला परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल, पण मुद्दल माझी आली पाहिजे. आली पाहिजे. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही बॉन्ड्समध्ये जाता किंवा कर्जामध्ये जाता, बॉन्ड आपण मगासपासून जे म्हणतोय, ते एक प्रकारचं कर्ज आहे. ते कर्ज परत पण आलं पाहिजे आणि केवळ व्याज नाही, तर माझं मुद्दलही परत आलं पाहिजे. म्हणून ह्या बॉन्डच्या सेफ्टी आहेत. मगाशी मी जो उल्लेख केला अमेरिकेचा, अमेरिकेमध्ये जेव्हा बॉन्ड्स ट्रेड होतात, त्याच्या टोटल व्हॉल्यूमच्या 5% बॉन्ड फक्त सिक्युअर्ड बॉन्डमध्ये, म्हणजे ट्रिपल ए आणि डबल ए रेटेड बॉन्ड्समध्ये व्हॉल्यूम होतं. 95% व्हॉल्यूम हा हाय यील्ड बॉन्डमध्ये होतो, जिथे रेटिंग हे डबल एपेक्षा खाली असतं. परंतु तिथे जे मेकॅनिझम यूज केलं जातं, त्याच्यासाठी जे फॉर्म्युलेज लावले जातात सेफ्टी मॅनेज करण्यासाठी, त्याच्यासाठी खूप चांगलं अवेअरनेस हे तिथल्या सामान्य लोकांपर्यंत आहे. तिथल्या इन्स्टिट्यूशन्स बायर्समध्ये ते आहे. म्हणून तिथे तो एवढा मोठा व्हॉल्यूम दिसतो. आपल्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. 95% बॉन्ड मार्केटमधला व्हॉल्यूम ट्रिपल ए आणि डबल एमध्ये आहे आणि 5% व्हॉल्यूम हा अनरेटेड किंवा लो रेटेड हाय यील्ड बॉन्डमध्ये केला जातो. माझं असं म्हणणं आहे, की या निमित्ताने भारतामध्ये अजून सुरुवात पण नाही झालेली आहे बॉन्ड मार्केटमध्ये मोठं व्हॉल्यूम होण्यासाठी. पुढच्या 20 वर्षामध्ये मला असं जाणवतंय, की हे हाय यील्ड बॉन्ड्स आहे, ह्या क्षेत्रामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये अनेक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ॲज वेल एज तुमच्या माझ्यासारखी लोकं येतील. कारण आता आपल्याकडे लिस्टेड बॉन्डचं मार्केट डेव्हलप होत चाललं आहे. लिस्टेड बॉन्ड याचा अर्थ स्टॉक मार्केटमध्ये हे बॉन्ड लिस्ट होत आहेत. आज उदाहरण म्हणून तुम्हाला देतो सर, मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये साधारणपणे 6,000-6,500 स्टॉक लिस्टेड आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त 180 ते 200 बॉन्ड फक्त लिस्टेड आहेत. हो. इतकं कमी प्रमाण लिस्टेड बॉन्डचं आहे. परंतु आता येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये हा जो 180 ते 200 बॉन्ड लिस्टेड असणारी जी संख्या आहे, ही मला 5 ते 10,000 बॉन्ड्समध्ये लिस्टिंग बॉन्डमध्ये दिसते. म्हणजे एवढा मोठा व्हॉल्यूम ह्या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेस 200 बॉन्डवरनं 10,000 बॉन्ड लिस्ट होतील शेअर बाजारामध्ये, त्या ठिकाणी खूप मोठं मार्केट क्रिएट होईल आणि ते मार्केट क्रिएट झालं, की ऑटोमॅटिकली गुंतवणूकदार त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि आपला पैसा त्या गुंतवणुकीमध्ये करतील. कारण हे लिस्टेड बॉन्ड हाय यील्ड आहेत आणि तिथे सामान्य व्यक्तीला इतर पर्यायांपेक्षा अतिशय चांगला परतावा या ठिकाणी मिळतो. पुन्हा पुन्हा म्हणेन, जोखीम
ही प्रत्येक ठिकाणी असते. ही जोखीम प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे आणि हे जोखीम समजण्यासाठी जर आपलं नॉलेज कमी पडत असेल, तर एक आर्थिक सल्लागार सोबत घेतला आणि त्याच्याकडनं ही जोखीम समजून घेतली, तर हाय यील्ड बॉन्ड हा सुद्धा अत्यंत आकर्षक पर्याय आज गुंतवणूकदारांसमोर येत आहे. बरोबर. हाय यील्ड बॉन्डवरून मला एक प्रश्न सुचला, तो असा की परतावा ह्याचा नेमका कसा असतो? साधारण त्याची रेंज काय असते परताव्याची? आणि हा दिला कुठे जातो, कसा जातो? मगाशी मी जसा उल्लेख केला, की आता खूप चांगले बॉन्डचे प्लॅटफॉर्म्स क्रिएट झालेत. स्मार्ट बॉन्ड मग प्लॅटफॉर्म आहे किंवा बॉन्ड बाजारसारखे प्लॅटफॉर्म आहेत. या ठिकाणी अनेक हाय यील्ड बॉन्ड लिस्टेड आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला बायर आणि सेलर त्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. मग त्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे रेंज जी आहे, ह्या बॉन्डमध्ये मिळणारी साधारणपणे 8 ते 10% पासून 14-15% तुम्हाला बॉन्ड उपलब्ध आहेत. डिपेंड ऑन ते बॉन्ड्स काय रेटिंगमध्ये येत आहेत आणि किती कालावधीसाठी येतात. साधारणपणे हाय यील्ड बॉन्ड 3 वर्ष, 4 वर्ष आणि 5 वर्ष या कॅटेगरीमध्ये उपलब्ध असतात. जेणेकरून कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो आणि जसं मी म्हटलं, की तो प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला पैशाची गरज मध्येच लागली, तर तुम्ही तुमचा बॉन्ड तिथे विकायला ठेवू शकता. समोर जर ग्राहक असेल, तर तो पटकन तुमचा बॉन्ड विकत घेईल आणि तुम्हाला तुमची लिक्विडिटी मिळून जाईल. जो प्रमुख कारण आहे बँक एफ-डीमध्ये जाण्याचं. बँक एफ-डीमध्ये आज सर्वजण कम्फर्टेबल का आहेत, की मी जेव्हा पण बँकेत जाईन, त्यावेळेस पटकन मला माझी बँक माझे मुद्दल परत देते. एक्झॅक्टली हेच काम आता बॉन्ड प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळणार आहे आणि या ठिकाणी आता पुण्यातलं मी उदाहरण देतो, की बॉन्ड स्मार्टचं प्लॅटफॉर्म पुण्यामध्येच तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक बॉन्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. असे हे प्लॅटफॉर्म जेव्हा प्रचलित होतील, याचा प्रचार प्रसार होईल संपूर्ण भारतामध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी चांगली व्हॉल्यूम होताना नक्की दिसतील. नाही, छान तुम्ही सांगितलं. पण एक याच्यातला मुद्दा पुढचा विचारायचा होता, तो म्हणजे ह्याचा परतावा एक्झॅक्टली तुम्ही सांगितलं साधारण रेंज काय आहे 7-8% ते 10-15% मात्र तो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मिळतो कुठे आणि कसा? कसा? बरोबर. मगाशी मी जसं म्हटलं, की गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय असतात. एक वार्षिक व्याज तुम्हाला मिळतं. ते थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होतं किंवा क्युम्युलेटिव्ह व्याज म्हणजे जो पिरियडसाठी आपण बॉन्ड घेतलेला आहे, त्या पिरियडच्या समाप्तीनंतर मुद्दल आणि तुमचं व्याज एकत्रितरित्या तुमच्याकडे परत येतं. परंतु हाय यील्ड बॉन्ड ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, हाय यील्ड बॉन्डमध्ये तुम्हाला मंथली पर्याय येण्याचं आज ऑप्शन आहे. म्हणजे काय, की जर समजा 12% बॉन्ड आता बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि आपण ₹1,00,00,000 त्याच्यामध्ये गुंतवणूक करत आहोत. तर तुम्हाला दरमहा 1% व्याज आपल्या खात्यामध्ये येईल आणि दरमहा ते जमा होतंय. एक प्रकारचं तुमचं मासिक इन्कम ह्याच्यातनं निर्माण होतंय. याला तुम्हाला जर पर्याय म्हणून घ्यायचा असेल, तर तुम्ही मासिक घेऊ शकता, त्रैमासिक घेऊ शकता. म्हणजे दर 3 महिन्यांनी तुम्हाला व्याज मिळेल. दर 6 महिन्यांनी तुम्हाला व्याज मिळेल आणि दर वर्षाला पण तुम्हाला व्याज मिळेल. असे अनेक पर्याय ह्या हाय यील्ड बॉन्डमध्ये आता उपलब्ध आहेत. परंतु हे पर्याय ग्राहकांसाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक आहेतच. परंतु ह्याच्याबद्दलचं नॉलेज, याच्यातील जोखीम ही प्रत्येकाने तपासली पाहिजे. बँका जसं महिन्याला किंवा क्वार्टरली तुम्हाला व्याज देतात बरोबर. साधारण त्याच पद्धतीने. आणि SIP मध्ये दुसरा एक जो प्रकार असतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन SWP. SWP. ह्या दोन्हीची जर तुलना केली FD आणि SWP तर हा पर्याय कसा असेल? SWP मध्ये तुम्ही गुंतवणूक बेसिक ज्या प्रोडक्टमध्ये करताय, तिथे तुम्ही काय परतावा अपेक्षित करताय, त्यानुसार तुम्ही SWP घेत असता. साधारणपणे आम्ही आजच्या घटकेला SWP रेकमेंड करतो. एखादा बॅलन्स फंड आहे किंवा मल्टी ॲसेट सारखा फंड आहे. त्या ठिकाणी जर आपण एक रकमी मोठा पैसा गुंतवलेला असेल आणि त्याच्यातनं तुम्हाला मासिक व्याज घ्यायचं असेल, जे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅननी तुम्ही घेताय, साधारणपणे आम्ही 8% घ्यावं, जेणेकरून तुमच्या मुद्दलामधनं पैसा बाहेर येणार नाही. 8% साधारणपणे त्या प्रॉडक्टमध्ये जनरेट होतील प्रॉफिट आणि ते तुम्ही 12 महिन्यात तुम्ही डिव्हाईड करून तुम्ही घेऊ शकता. पण हे हाय यील्ड बॉन्ड जे आहेत, ते थोडे सध्या तुम्हाला महिन्याला 1% व्याज देत आहेत. जे कदाचित म्युच्युअल फंडातल्या प्रॉडक्टमधनं तुम्हाला एवढं व्याज आता इमिजिएटली मिळणार नाही. त्यामुळे हाय यील्ड बॉन्ड हा त्या गोष्टीसाठी आकर्षक आहे. आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी
फंड्स आहेत, बरोबर मात्र त्यांना सिक्युरिटीची एक थोडीशी भीती असते. बरोबर मात्र त्यांना महिन्याला देखील उत्पन्न हवं असतं. खरंय. सो अशांसाठी हा पर्याय आहे का चांगला? नक्कीच पर्याय. मी पुन्हा पुन्हा सांगेन की हाय यील्ड बॉन्ड घेताना तुम्ही जोखीम नक्की तपासा. कुठल्या संस्थेचा तो बॉन्ड आहे, त्याच्यामागे काय सिक्युरिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. 1x सिक्युरिटी आहेत, 2x सिक्युरिटी आहेत. म्हणजे काय, तुम्ही जी रक्कम तिथे गुंतवताय त्याच्या किती पट तुम्हाला सिक्युरिट केलेलं आहे. दॅट्स वाय ती सिक्युरिटी मिळणं आपल्या गुंतवणुकीला एक प्रकारचा तो एक आश्वासन आहे की बाबा तुमचे पैसे सेफ आहेत. जसं आपण घरावर कर्ज काढतो. हम्म. आपण घरावर जेव्हा कर्ज काढतो तर आपलं घर हे बँकेला आपण तारण. तारण ठेवतो आणि मग त्या तारण ठेवलेल्या घरावर बँक आपल्याला कर्ज देते. उद्या जर आपण कर्ज फेडू शकलो नाही तर त्या घराची मालकी बँकेकडे असते. बरोबर. तसंच आपल्याला बॉन्डमध्ये जेव्हा गुंतवणूक करतोय, आपण 10,000 रुपये गुंतवले, 1,00,000 रुपये गुंतवले, त्याच्या तिप्पट किंवा दुप्पट जर आपल्याला सिक्युरिटी मिळाली असेल तर कम्पॅरेटिव्हली तुमचं जे मुद्दल आहे ते सेफ आहे असं धरून चालायला हरकत नाही. कारण जो व्यक्ती ते बॉन्ड इश्यू करतोय तो रिकव्हरी प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करतो आणि उद्या जर समोरचा व्यक्ती किंवा समोरची संस्था डिफॉल्ट झाली, म्हणजे या बॉन्डचे पैसे देण्यास असमर्थ झाली, तर त्या संस्थेच्या तारण ठेवलेल्या ॲसेट्समधनं त्याची रिकव्हरी करून ती तुम्हापर्यंत पोहोचवणं ही बॉन्ड ज्यांनी क्रिएट केला आहे ही त्याची जबाबदारी असते. आणि म्हणून आपण जेव्हा हा प्रश्न विचारला आहे की सिनियर सिटीजनची रिक्वायरमेंट मंथली इन्कमची आहे, पण मी असं सांगू इच्छितो या ठिकाणी आवर्जून की बॉन्ड नेमकं कोण इश्यू करतंय, बॉन्ड कुठे इन्व्हेस्टमेंट करतंय, ह्याचा नीट अभ्यास करून आपण आपल्या गुंतवणुकी करायला पाहिजे. पण हा पर्याय मात्र खूप आकर्षक आहे. हम्म. तर मित्रांनो, एकूणच सध्याच्या अस्वस्थ वातावरणामध्ये एक तुम्हाला सिक्युअर्ड त्यातल्या त्यात आणि एक स्टेबल असा इन्कम देणारा हा पर्याय म्हणजे बॉन्ड. आणि त्या संदर्भात फार कमी ऐकतो आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. म्हणूनच आज हा खास एपिसोड आणि त्यासाठी संदीप सरांना बोलतं केलं. आत्ताचं वातावरण लक्षात घेता, कारण मार्केट स्टेबल नाही आहे सध्या. खरं स्टॉक मार्केट, बँकांचे FD रेट्स कमी आहेत. भविष्यात तुम्हाला काय दिसतंय, बॉन्ड हा पर्याय कसा असू शकतो? एक प्रामाणिक मत तुमच्याकडे. नक्कीच सर. अनिश्चित वातावरण खूप आहे आणि गेले जवळपास 2 वर्ष होत आली आपण हे अनिश्चित वातावरण सगळेजण अनुभवतोय. मला असं वाटतं की पुढची 10 वर्षसुद्धा हे अनिश्चित वातावरण तसंच राहील. किंबहुना याच्यात वाढ किंवा कमी कमी जास्त प्रमाणात होत राहील. त्यामुळे बॉन्ड बाजार किंवा बॉन्ड मार्केट मला हा खूप आकर्षक पर्याय म्हणून गुंतवणूकदारांना नक्कीच खुणावतोय. माझं असं मत आहे की भारतामध्ये येणाऱ्या 20 वर्षामध्ये आज जे बॉन्ड मार्केटचा आकारमान आहे किंवा बॉन्ड मार्केटमध्ये होणाऱ्या व्हॉल्यूम्स बघितल्या तर मला इथे खूप मोठा जंप होताना दिसतोय. कमीत कमी 10 ते 20 पटीने बॉन्ड बाजाराचा आकार वाढवू शकतो. कारण या ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि पैसे चांगले मिळणार आहेत, जे पारंपरिक पर्यायामध्ये कमी मिळतात. पुन्हा पुन्हा अनेक वेळा सांगेन आणि यातली जोखीम समजून घेणं गरजेचं आहे. मी असं का म्हणतोय, कारण प्रत्येक कर्ज हे परत मिळणं गरजेचं आहे आणि कर्ज परत मिळणार असेल तर नक्की पैसे तिथे द्यायला हरकत नाही. आपण अनावधानाने किंवा गरजेसाठी अनेक कर्ज आपणही घेत असतो. उदाहरणार्थ घरासाठी कर्ज काढतो, गाडी घेण्यासाठी कर्ज काढतो, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो, आपल्या वैयक्तिक गरजांसाठी पर्सनल लोन काढतो. अनेक लोकांच्या लक्षात येत नाही प्रत्येकाच्या खिशात असणारा क्रेडिट कार्ड हे सुद्धा कर्जच आहे. मग असे कर्ज जेव्हा आपण अगदी अनायासे आरामात न घाबरता काढत असतो, आपणही कर्जानी पैसे द्यायला काय हरकत आहे. थोडक्यात सावकारी आहे, स्ट्रक्चर मार्गाने केलेली सावकारी आहे. पण त्याच्यातनं सावकारीतनं मिळणारं व्याज जर तुमच्या फायद्याचं असेल आणि ज्याला कर्ज दिले तो जर माणूस योग्य असेल किंवा ती संस्था योग्य असेल तर ते द्यायला हवं. आणि हा पर्याय आता इथून जास्त मोठ्या प्रमाणात पॉप्युलर होताना मला जाणवतोय. आणि ह्यासाठी अनेक ऑनलाईन जे बॉन्ड प्लॅटफॉर्म्स क्रिएट होतात हे ह्या गोष्टीसाठी मदत करतील. सर, म्युच्युअल फंडाच्या माध्यमातूनही डेटमध्ये म्हणजे बॉन्डमध्ये पैसे गुंतवले जातात. त्यात अनेक पर्याय आहेत. छोट्या कालावधीसाठी आपण त्याला लिक्विड फंड असं म्हणतो. अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, मनी मार्केट फंड हे अक्षरशः एका दिवसासाठी तुम्ही कर्ज देऊ शकताय.
ह्याच्यामध्ये मध्यम कालावधीसाठी दिले जाणारे अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड किंवा बॉन्ड फंड्स आहेत, शॉर्ट बॉन्ड फंड्स आहेत. काही लाँग बॉन्ड फंड्स आहेत. म्हणजे म्युच्युअल फंडही आपल्या पद्धतीने बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. अनेक इन्शुरन्स कंपन्या आपल्याकडे आलेले प्रीमियमचे हप्ते, पॉलिसीमध्ये जे प्रीमियम गोळा होतं त्याचे हप्ते अनेक बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करत असतात. अनेक बँका स्वतःकडे आलेल्या FDs अनेक चांगल्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. थोडक्यात काय, इन्स्टिट्यूशनल बाईंग हे इथून पुढे वाढणार आहे. तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या आजच्या पॉडकास्ट नंतर कॉन्फिडन्स वाढल्यानंतर लोक बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. मला पुढच्या 15-20 वर्षामध्ये भारतामध्ये बॉन्ड मार्केट अत्यंत मोठं होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकाने ह्याचा नक्की विचार करावा. प्रत्येक गुंतवणूकदारांनी ह्याच्याकडे आवर्जून बघावं. त्यातल्या जोखमा समजून घेणं गरजेचं आहे. योग्य सल्ला आर्थिक सल्लागाराकडनं घ्या. आपल्याला जेवढं समजतंय त्याच्यात जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा आणि योग्य बॉन्डमध्ये नक्की गुंतवणूक करा. आपण हा पॉडकास्ट सुरू करताना आपली जेव्हा चर्चा होत होती तेव्हा तुम्ही एक छान उदाहरण दिलं होतं, गुंतवणुकीकडे कसं पाहायला हवं. खरंय. ते सर्वांसाठी एकदा तुम्ही सांगा. नक्की. मी असं म्हणेन, गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत इंटरेस्टिंग उदाहरण आहे, की आपल्या घरी दररोज सकाळी आपला दूधवाला येऊन आपल्याला दूध देऊन जातो आणि आपण ते दूध पाहिल्यानंतर आपण म्हणतो की चला छान एक ग्लासभर दूध आपण घेऊया. पण त्याच वेळेस आपल्या घरातील आपली आई किंवा आपली सौभाग्यवती आपल्याला म्हणते की तुम्हाला दूध घ्यायचं नसेल जर, तर थोडं थांबा, मी थोडा दूध तापवते. दूध तापवल्यावर त्या दुधावर एक साय येते आणि मग तुम्हाला जर आवश्यक असेल, इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला मी साय खायला देते. मग आपण म्हणतो अरे दुधापेक्षा साय छान. पण मग परत असा विचारतो की साय पण घेण्याऐवजी आपण थोडं थांबूया. मग आपली सौभाग्यवती किंवा आपली आई त्या साईपासून लोणी तयार करते. लोणी घेण्यात आनंद वेगळा आहे, त्याच्यात आणखीन प्रोटीन्स वाढलेले आहेत. पण आणखीन थोडं थांबलो की त्या लोण्यापासून तुपामध्ये निर्माण होतं. पुढचा प्रक्रिया जी होती त्याच्यातनं तूप तयार होतं. तुपाची इन्ग्रेडियंट्स आणखीन चांगली आहेत. म्हणजे काय, आपण जेवढं आपल्याकडे आलेला पैसा योग्य पद्धतीने वाढवत नेला आणि योग्य पर्यायांमध्ये ठेवत गेला, तर तुम्ही आज जो पैसा कमवला आहे तो दुधासारखा आहे आणि योग्य पर्याय नेऊन त्याच्यातनं मिळवलेलं व्याज जर बघितलं तर ते तुपासारखं आहे. म्हणजे काय, तर तुम्ही पैशातनं निर्माण केलेला जो परतावा आहे तो तुम्हाला अत्यंत मौल्यवान पद्धतीने तो तुम्हाला परत मिळतो. जसं दुधाचं रूपांतर तुपामध्ये होतं आणि त्याचा खूप मोठा व्हॅल्यू ॲडिशन होतं. दूध आज समजा 50, 55, 60 रुपये लिटर येत असेल, तर तूप मात्र तुम्हाला खूप जास्त मोठ्या पैशातनं ते विकत घ्यावं लागतं. एक्झॅक्टली तसाच पर्याय तुम्हाला बॉन्ड मार्केटमधनं मिळू शकतो. तर दूध आणि तुपाचं उदाहरण जर आपल्या गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवलं, तर पैसा कसा कमवावा हे सांगणं अत्यंत सोपं पडेल. वा. तर मित्रांनो, तुम्हाला या वेलफुल गप्पा कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील त्या देखील इथे नोंदवा. आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल, लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद.